नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अवनी आता पुस्तक वाचत बसलेली असते. तेवढ्यात तिचा दरवाजा नॉक केला जातो. राजा असतो. राजा म्हणतो येऊ का? तेव्हा ती म्हणते ये की. "से का माझं तुझंच घर आहे ना, ये आज चल." आता हसत असतो राजा आणि आलेलं असतो. पाणी आणलेलं असतं राजाने. अवनी म्हणते तू कशासाठी आणलं रे? मी येणारच होते ना. तो म्हणतो आणलंय आणलंय तर ठेव आता चल. राजा म्हणत असतो उद्या जाणं गरजेचं आहे का? तुम्ही जाताय पण मला भीती वाटतीये. असं का म्हणतोय? सर्टिफिकेट महत्वाची आहे, मला जावंच लागणार आहे. राजा काही टेन्शन आहे का? तू उद्याचं कशाला टेन्शन घेतोय? धनू आणि मी इतक्याच जाऊन येऊ, डोंट वरी. टेन्शन असं काही नाहीये, पण काय? अवनी म्हणते नक्की काय झालंय राजा? काय झालंय सांग की. तू बस बरं जरा बस आणि मग मला निवांत सांग. वटपौर्णिमा आहे ना? ती म्हणते मग उद्या पूजा वगैरे करायची असते ना, मग त्याशी माझा काय संबंध आलाय? तुझं आणि माझं काय खरं लग्न झालंय का? तुलाही चांगलंच माहिती आपलं हे नाटक चाललंय, लग्न झालेलं नाहीये. मग पूजा वगैरे हे काय लावलंय राजा? तिथे गेला तर वडाला पूजा वगैरे कधी करणार? तुला कळत नाही का रे? त्याशी माझा काहीच संबंध नाहीये राजा. मग तुम्हाला माहिती आपण खरे नवरा बायको नाही आहोत, पण बाकीच्यांसाठी तर आहेच की. त्यांना माहिती रे तुमचं आणि माझं लग्न झालंय. त्यांना दाखवाय तरी जायलाच लागणार की वडाला. अण्णा धन्याला म्हणत होते उद्या वटपौर्णिमा आहे, पूजा वगैरे असते, वडाला जायचं असतं. अण्णा म्हणत होते माझं काही म्हणणं नाहीये. नसला तर कसं करायचं हे सगळं सांगा बरं. मी उठते, स्वतः उठून तिने दरवाजा लावलेला असतो आणि ती आता राजाशी बोलत असते. राजा मला हे जमणार नाहीये, ऑलरेडी सगळंच करून झालंय, आता हे काय नाटकं करायची अजून ना. मी नये म्हणून गृहप्रवेश केला, रिसेप्शन वगैरे ठेवला, आता हे मला जमणार नाहीये. आत्ताच सांगते काय काय अपेक्षा आहे रे माझ्याकडून. साठी खूप केलंय राजा, मला माहिती वगैरे मला जमणार नाहीये, खरं सांगते मी. त्याच्या लोकांची काळजी असेल तर काय खरं आहे ते त्यांना सांगू शकतो, म्हणजे माझं टेन्शन जाईल. राहण्याची दुसरीकडे सोय करेल, जे असेल ते खरं तुझ्या घरच्यांना सांगून टाक आणि विषय इथेच संपूया. तू तसं म्हणलंय का दुसरीकडे जा, दुसरी सोय करा? अर्थ तो नाहीये म्हणायचा. आम्ही वेगळ्या उद्देशाने सांगतोय आणि तुम्ही मात्र वेगळा उद्देश साध्य करताय. अहो मॅडम समजून तरी घ्या, मी कोणत्या उद्देशाने तुम्हाला बोलायला लागलो. पाठू राहिली हो. इकडे गेला, लोक काही बरं वाईट बोलले, काही झालं तर मी काय करणार सांगा बरं. सहन होणार नाही. ऐका ना तुम्ही, तुमच्या बरोबर येतो, तुम्ही ऐका. असेल तर मी बघून घेईन, मला येऊ द्या तिथपर्यंत. बघितल्यावर बाबांचा किती संताप होईल, जरा तरी अंदाज आहे का? काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? राजा आता खूप चिडलेली असते आणि या राजाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. या राजाचं मात्र त्याचा हेतू साध्य करण्यासाठी तरफडा होत असतो. काही करून अवनीला वटाची पूजा कर असं सांगायचं असतं, कारण हा तिच्यावर प्रेम करत असतो ना. ती तयार नसते करायला, तर आता म्हणतो की मी तुझ्या माहेरी येतोय. जर त्यांनी काही केलं ना, तुला जर काही झालं ना बाबा, अपमान वगैरे केलेला मला सहन होणार नाही. त्यापेक्षा तू तिथे येऊच नको, काळजी करू नको, मी हँडल करीन सगळं. आणि नाही झालं तर तुला फोन लावीन, प्लीज. होणार नाही, रिलॅक्स, सगळं छान आणि व्यवस्थितच होणार आहे. आणि मी जाणार, सर्टिफिकेट घेणार आणि परत येणार. डोंट वरी, काहीही होणार नाहीये. कळतंय का? काहीतरी सांगतेय तुला मी. समजून सांगितलेलं असतं अवनीने धनूला. घेऊन जाणार आणि सर्टिफिकेट घेऊन येणार. राजाचं मन काय ऐकायला तयार नसतं. त्याचं असं म्हणणं असतं की मी तुझ्यासोबत येतो. अवनी म्हणते तू यायचं नाहीये, तू आल्यावर जास्ती तमाशा होणार. आणि राजाला म्हणते उशीर झालाय, जा आणि झोप तू. त्याच्या मनात काय खूपत असतं आणि काही नाही त्याचं त्याला माहिती. सगळं तिने सांगितलेलं असं तरी पण तिथून काय जात नसतो तो. ती म्हणते जाऊन झोप की. तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, पण माझं काय म्हणणं आहे, गेल्यावर तुमचे आई वडील विचारणार कसं काय कशासाठी केलं, तेव्हा तुम्ही खरं सांगणार आहे? अवनी म्हणते हो खरंच सांगणार आहे मी. खरं काय ते एकदा सांगूनच टाकणार आहे. एक संधी मिळायला हवी, सगळं काही सॉर्ट आउट करून टाकणार. सगळं खोटं आहे, लग्नच नाहीये, मी आणि त्याने लग्न केलंच नाहीये, फक्त समाजाला दाखवण्यासाठी मंगळसूत्र घातलंय. लग्न आमचं काहीच झालेलं नाहीये. माझ्या आणि मी नवरा बायको नाहीच आहोत, त्याच्यामुळे काही संबंधच नाहीये. तर मला आहे ना संधी मिळायला पाहिजे. विवांशी लग्न करायचं नाहीये म्हणून मी पळून गेले, बस, बाकी काहीच नाही. आता राजाला भीती वाटत असते की हिने हे खरं सांगूच नाही. राजाला असं वाटतं की हिने माझ्याशी लग्न केलंय, हे असं सगळ्या लोकांना कळत राहावं. त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून मी पळून गेले, हे नाटक केलं. मी हे स्पष्ट सांगणार आहे म्हणजे सांगणारच आहे. होता माझा बहिणी आणि आईचे घरी. आईला नीट बसून समजावेल मी काय काय नाही, मग तिला कळेलच. खरं कळलं की ती बाबांना सांगणार, मग काय सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार. त्यांना खरं कळलं की मग काय सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की ते ऑटोमॅटिकली मला घरात घेणार आणि विवांशी लग्न कर असा हट्टाच पकडणार नाही. मला विवांशी लग्न करायचं नाहीये म्हणजे नाहीये हे त्यांना मी पटवून देण्याचा प्रयत्न करणार. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या मनाच्या विरोधात ते का लग्न लावून देत आहे मला तेच कळत नाहीये. खरं तर हे सॉल्व्ह होऊच द्यायचं नसतं, त्याला हे चाललंय नाटक असंच चालू द्यायचं असतं. एक ना एक दिवस अवनी त्याच्या प्रेमात पडेल या आशेवर राजा बसलेला असतो. आणि ती प्रेमात पडली की राजाची लॉटरी लागली म्हणून राजा धडपड करत असतो. अवनीचं वेगळंच काहीतरी बोलणं चाललेलं असतं, राजाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं. परत माझ्या घरी जाता येईल, माझ्या घरात व्यवस्थित पहिल्यासारखं राहता येईल. मला फक्त उद्याचा दिवस चांगला गेला पाहिजे, सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित हँडल करता येतील. म्हणून अवनी फार खुश असते की तिला उद्या घरी जायला मिळतंय. एकदाची इथून ती निघून जाणार. राजाला हे आवडत नसतं, अवनीने इथेच राहावं असं राजाचं म्हणणं असतं. राजा देवी आईकडे प्रार्थना कर की मी घरी जाणार, आई माझं सगळं ऐकणार, बाबांना सांगणार आणि बाबा सुद्धा मला घरात घ्यायला तयार होणार. राजा प्लीज प्लीज माझ्यासाठी देवी आईकडे प्रार्थना कर, देवी आई आपलं घराणं ऐकेल आणि नक्की नक्की मला बाबा घरात घेतील. ए राजा, अरे मी तुझ्याशी बोलतीये, तुझं लक्ष कुठे आहे? राजाचे विचार वेगळे असतात. राजा वेगळ्याच विचारामध्ये हरवलेला असतो.
अवनी त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्याचं काहीतरी भलतच चाललेलं असतं. सगळं काही बोलता यावं, सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हावा यासाठीच चालली उद्या मी. वटपौर्णिमेचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा असणार आहे राजा, खरंच भाग्याचा असणार आहे. प्रेम करत असतो अवनीवर, पण तो सांगत नसतो, कारण त्याला माहिती हे शक्य नाहीये किंवा ती एक्सेप्ट करणार नाहीये. ती जर स्वतःहून माझ्यावर प्रेम करायला लागली तर ती एक्सेप्ट करेल किंवा हे शक्य होणार. तो एकतर्फी प्रेम करत असतो आणि त्याची हिंमत नसते, किंवा तो म्हणत असतो की आपली लायकी नाहीच आहे. आणि यशदाने सुद्धा दापून ठेवलेलं असते की तिला जोर जबरदस्ती करायची नाही. ती काही झालं तरी मोठ्या घरची पोरगी, आपल्याकडे काहीच नाहीये. अवनीचे वेगळे विचार, वेगळा आनंद, वेगळंच काहीतरी तिच्या मनात चाललेलं असतं. शेवटी ना विलाज का होईना हो म्हणतो, हो चालेल ना, तुम्ही म्हणताय तसंच होणार, तुम्ही म्हणताय तर तसंच आपण करूया असं बोलून झालेलं असतं. अवनी त्याचं काहीच ऐकलेलं नसतं. तो बरोबर आता बाहेर निघून गेलेला असतो. अवनी मात्र स्वप्न रंगवत असते की तिला फुल फायनल घरी जायला मिळणार, आईशी भेटायचंय, आईला निवांत सगळं सांगायचंय. एकदा का आईला खरं काय घडलंय सांगितलं की राजा मा नवरा बिवरा काहीच नाहीये, मी फक्त लग्न करायचं नव्हतं म्हणून पळून गेले. मग आई बाबांना सांगणार आणि बाबा मला आनंदाने घरात घेणार. बाहेर गेलेला असतो तरी चोरून अवनीला बघत असतो. अवनी हात जोडून देवी आईकडे प्रार्थना करत असते, उद्याच दिवस चांगला आणि व्यवस्थित असू दे, कारण मला माझ्या घरी जायचंय परत कायमचं. तिला इथे राहायचं नसतंच मुळात. ती म्हणते सगळ्यांचे गैरसमज दूर झाले की मी परत माघारी जाणार आहे. त्यासाठीच ती देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि राजा तिला चोरून डोकावून बघत असतो. त्या मात्र फायनली राजा झोपायला गेलेला असतो आणि अवनी सुद्धा झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राजा सगळ्यांच्या आधी तयार झालेला असतो, फ्रेश असा तयार झाला, कारण अवनीसाठी महत्वाचा दिवस असतो ना. अवनी कधी बाहेर येते आणि कधी तिच्या घरी जाऊन येऊन रिझल्ट काय तर सांगते, यासाठी राजाची धडपड चाललेली असते. राजा आता बाहेर वाटच बघत थांबलेला असतो. काय अवनी तयार होऊन आलेली असते. राजा लगेच तिच्याकडे जातो, झाला तयार, आवरलं तुमचं? ती म्हणते हो. सुद्धा तयार असतो. धनूला म्हणते, धनू निघायचंय का? धनू म्हणतो हो वहिनी मी तयार आहे, आपण जाऊया. राजाला अजून सुद्धा काळजी वाटत असते, काहीतरी होप्स असतात की हिने जाऊच नाही तिकडे, ही गेली म्हणजे पचका होणार, त्यांना खरं काय ते सांगणार, मग ते लोक विश्वास ठेवून हिला तिथेच ठेवून घेणार. असं आवरलेलं असतं आणि आता निघायचं म्हणून ते तयार निघालेली असतात. यशदा सुद्धा आलेला असतो. काय वहिनी वटपौर्णिमेची पूजा करायची आणि मगच इथून निघायचंय का? आता सगळेच धनूकडे बघायला लागलेले असतात की धन्याचं काय चाललंय हे. सॉरी, कॅलेंडरमध्ये बघितलं म्हणून अगदी सहज बोललो, माझं काहीच तसं उद्देश नव्हता. आण्या म्हणतो, ए धन्या कॅलेंडरमध्ये बघितलं होय? कॅलेंडर बघितली असणार आहे, रील म्हणे सांगतंय कॅलेंडरमध्ये. पाण्या आणि धन्याचं आता सुरू झालेलं असतं. त्या म्हणतो, धन्या या वेळेला सर्टिफिकेट महत्वाचे आहे, सर्टिफिकेट मिळू दे, पुढच्या वर्षी बघू आपण पूजेचं, कळतंय का? रे सर्टिफिकेटच महत्वाचे, फक्त मी सांगितलं म्हटलं विसरलं की काय म्हणून आठवण करून दिली. तर झाडबीड दिसलं तर पूजा बिजा करू असं मला म्हणायचं होतं ना, म्हणून अगदी शक्यता वर्तवली. यशदा म्हणतं, धन्या गप्प बसतो का रे, जरा तोंड बंद करतो का तुझं? आणि पोहे आणलेले असतात बिचारीसाठी आणि तिला इतकं कसतरी वाटतं की हा यशदा किती करतोय माझ्यासाठी. तिला जायचंय म्हणून त्यांनी पोहे बनवलेले असतात. सकाळी सकाळी पोहे खाऊन जा आणि मगच घराच्या बाहेर पडा. नाहीये पोहे नाही खायचे, दुसरे काही बनवू का तुमच्यासाठी? काय हवंय ते सांगा, मी बनवतो. ऐका ना प्लीज, चहा बिस्किट नको आणि काहीच नको. सकाळपासूनच कसं तरी होतंय, मला एक धाकधूक लागून राहिलीये. तिथे जाऊन आल्याशिवाय मला काही रिलॅक्स वाटणार नाहीये, त्यामुळे प्लीज मला काही खायला प्यायला लावू नका, मला फार कसं तरी होतंय. तू उपाशी कसं जाऊ देईल, काहीतरी थोडंफार खा, माझ्या समाधानासाठी तरी खा. अवनी म्हणते, पोहे मला डब्यात घालून द्या, भूक लागली की माझी मी खाईन. यशदा म्हणतो, लगेच 5 मिनिटात तुमच्यासाठी डब्बा आणतो मी. म्हणतो, रस्त्यात खाऊ की मिसळ बिसळ, डबा बिबा कशाला, पोहे बिये घेतीयस तू? वहिनी पोहे बिये काय नको घेऊ, मिसळ बिसळ मस्त ताव मारू की. धन्याकडे रागाने बघायला लागलेलो असतो. शांत बस ना धन्या, काय खायचंय दे डबा. नाही खाते बाबा बाहेर, दे दे यशदा ते डबा. म्हणतो, मिसळ खातोय काय धन्या? आता आतमध्ये गेलेली असते बॅग आणायला, बॅग वगैरे आणलेली असते. आता यांना निघायचं असतं. एवढी मोठी बॅग कशाला? अरे राजा जाते तर कपडे वगैरे घेऊन येते की माझे, काही सगळे कपडे तिथेच राहिलेत ना, मग जास्तीचे कपडे घेऊन येते म्हणून मोठी बॅग चालवली. काही आले, बरंच सामान तिथेच राहून गेलंय म्हणून मग सगळं सामान आणायचंय मला. म्हणते चला निघतो आम्ही. आता यशदाने डबा दिलेला असतो धनूकडे आणि हे निघालेले असतात, कारण हिला असं झालं मी कधी घरी पोहोचेल आणि कधी एकदाचे सर्टिफिकेट वगैरे घेते, आईची कधी समजूत काढते, यासाठी धडपड करत असते ही अवनी. आता हे धनू आणि अवनी निघालेली असतात. निघालेली असते, धनूकडे बॅग देते, देवाच्या पाया पडते, आशीर्वाद घेते आणि मग आता ती निघालेली असते. म्हणतो, यशदा मी ठरलंय ना, धन्या जाईल तर धन्यात जाईल, तू जरा शांत बस. राजा म्हणतो, ठीक आहे. सत्या आणि दत्ताची बहीण इकडून बघतच असतात की आता धन्या आणि अवनी बाहेर पडलेत. त्यांचं लक्षच असतं की आज अवनी जाणार आहे म्हटल्यावरती यांना बरोबर कळालेलं असतं आणि ते आता लगेच फोन लावून त्याच्या भावाला सांगणार की इथून तुझी बहीण निघाली बाबा. बोलवलेली असते त्यांच्यासाठी. आता गाडीत बसून ते जाणार असतात. राजा म्हणतो, काही लागलं तर कळवा मला. धनू आणि अवनी आता गाडीत बसलेले असतात आणि ते आता चाललेले असतात. धनू
आणि अवनी निघून गेलेले असतात. आता पाण्या सुद्धा लगेच गॅरेजवर निघून जातो. आता यशदा आणि राजा दोघेच राहिलेले असतात घरी. निघालेला असतो. यशदाचा हात धरतो आणि म्हणतो थांब राजा, जायची गरज नाहीये. थोडं थोडं त्याला जबरदस्तीने घरात घेऊन चाललेला असतो. आता लगेच आत्याबाई म्हणतात गेली गेली एकदाची गेली. दत्त्या म्हणतो मला नाही वाटत ती जाईन तिथे. धन्याने ती सोबत जायचं नव्हतं. एकटी गेली असती ना की मग तिथेच राहिली असती, पण हा धन्या गेलाय ना. दत्त्या भाऊ, धन्या जाऊ दे नाही तर कोणी जाऊ दे, ती परत येत नसते म्हणजे नसते. तू बघ ती येणार नाही. तिचे आई बाबा काही येऊ देत नसतात. देशमानेच्या घरात घुसली की ती माघारी येत नसते. ते लोक तिला येऊ देणार नाही. साधं गणित येणार रे. दत्त्या भाऊ कळत नाही का तुला? त्याला भीक घालते होय. बंदूक बिंदूक घेऊन उभे राहिल्यावर धन्या पळेल की. म्हणतो धन्यान जायला नव्हतं पाहिजे सोबत, मग सगळं झालं असतं. हा धन्या आहे ना उगाच गेला. म्हणते काय धन्याचा विचार करू राहिला रे, एवढंच पोरगं ते. गप तू. धन्या 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 काय लावून धरलंय? गेलं तर जाऊ दे की, तुझं काय बिघडतंय? ते देशमाने धन्याला खायला लागले होय. इकडे ती फिरकत नसते. तू बघ ती येणार नाही म्हणजे नाही. दत्त्या भाऊ तो बाप आहे. स्वतःच्या पोटच्या पोरीवर एवढा अन्याय होतोय म्हणल्यावर तो माघार घेणार का? नाही, पोरगी एवढी दुःखात तिथे राहतीये, एवढा अन्याय होतोय, तो तिला सोडत नसतो म्हणजे नसतो. तो देशमान्या काय त्या अवनीला सोडणार नाही आणि तिला तिची कायमची ठेवून घेणार. मी तुला सांगते, माझ्यावर विश्वास ठेव रे तू. ती पोरगी मागं फिरकत नसते. आता हे फक्त वाट बघणार आणि धन्या एकटाच माघारी. राजाला आतमध्ये आणलेलं असतं आणि यशदा म्हणतो की मी आवरून निघतोय कामाला. स्वतःचा डब्बा वगैरे भरत असतो, कारण त्याला कामाला जायचं असतं, त्याला उशीर होत असतो. राजाला काम नसतं, तो दिवसभर घरीच असतो. राजाला टेन्शन आलेलं असतं की अवनी म्हटलेली असते प्रार्थना कर, उद्याचा दिवस की माझ्यासाठी चांगला ठरणार आहे, वटीपौर्णिमेचा दिवस माझ्यासाठी चांगला जाणार, यासाठी तू प्रार्थना कर राजा, म्हणजे दिवस चांगला जातो बघ. आता राजा म्हणतो मॅडमने एकदा त्यांच्या घरी सांगितलं की आमचं लग्न बिग्न झालेलं नाहीये, मी काय त्यांचा नवरा नाहीये. मग काय काम झालं. त्यांचा बाप काय त्यांना इथे ठेवत नसतो, तो घेऊन जाणार इथे आणि माया घरातून त्या कायमच्याच गेल्या असं समजायला हरकत नाही. राजाला टेन्शन आलेलं असतं. राजा सारखा सारखा तोच विचार करत असतो. यशदा म्हणतो कशाचा पण विचार कर, मला काय देणं घेणं नाहीये. अवनीच्या मागे जायचा विचार करायचा नाही म्हणजे नाही. तू जर अवनीच्या मागे गेला तर ते रिस्की ठरणार आहे, तुला कळतंय का? तिच्या मागे तू जायचं नाहीये. राजा काय विचार करायचा आहे ना तुझं तू कर, पण अवनीच्या मागे काही तू जायचं नाही, ही गोष्ट पक्की डोक्यात ठेव. राजाला असं झालेलं असतं की उडून जाऊ की काय मी त्या अवनीच्या माघारी. दिव्याईकडे प्रार्थना कर, त्यांनी व्यवस्थित घरी पोहोचू दे, सर्टिफिकेट वगैरे मिळू दे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना जरी सर्टिफिकेट वगैरे मिळाले, परत यावं वाटलं तर येऊ दे, आनंदच आहे. नाही आल्या तरी तिकडे ते सुखाने राहतील, याची देवाकडे प्रार्थना कर. आणि सगळ्यात महत्वाचं, देवीने तुझं वाईट होऊ देणार ना त्यांचं वाईट होऊ देणार. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यांचा आनंद तो आपला आनंद. यायचं असेल तर येऊ दे की, माझी काहीच हरकत नाहीये. पण तिकडे जर सगळे स्वीकारून राहू देणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. राजा चल, मला उशीर होतोय, साईटवर जायचंय. यशदा राजाला एवढं सांगतो आणि आता यशदा निघालेला असतो, कारण त्याला ऑलरेडी उशीर झालेला असतो आणि तो आता निघून जातो आवरण्यासाठी. इकडे आता अण्णा उठलेले असतात झोपेतनं. अरे सुनबाईचा आवाज येत नाहीये, सुनबाईचा आवाज येत नाही, अवनी अवनी अवनी. अण्णांनी आता पाडाच लावलेला असतो. राजा अण्णांच्या समोरच उभा असतो. राजा आता अण्णांकडे बघतो. अण्णा नाहीये घरी. अण्णा उठतात आणि दरवाजातून डोकावून बघतात की अवनी दिसत का नाहीये. राजा चिडलेला असतो. राजा म्हणतो सांगितलं ना घरी नाहीये, किती वेळा तेच तेच सांगू. अरे घरात नाही, मग गेल्या कुठे? अण्णा आता इथे नाहीये, त्यांच्या घरी गेल्या. त्यांच्या घरी? त्यांच्या घरी म्हणजे देशमानेंच्या घरी? राजा म्हणतो होय, आत्ताच गेल्या त्या देशमानेंच्या घरी. त्याचे सर्टिफिकेट वगैरे काय राहिलं होतं ना, ते आणण्यासाठी गेल्यात. त्या येतील, ते सर्टिफिकेट वगैरे घेतील आणि संध्याकाळपर्यंत येतील मागे. म्हणतात ती सर्टिफिकेट आणायला गेली नाही, ती मायामुळे गेली असून बाई. चूक झाली माझी, चूक झाली. अण्णा स्वतःला दोष देत असतात. राजा म्हणतो तुम्ही काय केलंय, तुमची काय चूक झाली की माझी चूक झाली. अण्णा झालं काय? राजा आता विचारतो. अरे मी दारू पित होतो तांब्यात टाकून. सुनबाईला शंका आली. सुनबाईने तांब्याचा वास घेतला की मी दारू पितोय. सुनबाई म्हटली तुम्ही परत दारू प्यायला लागले, तुम्ही ऐकत नाही आहात ना. नाही म्हटलं तरी अण्णा तुम्ही सुधारणार नाहीच. का तुम्ही दारू पिताय? 1000 वेळा सांगितलं पिऊ नका पिऊ नका, तरी मला म्हणतात की नाही पिणार आणि शेवटी तुम्ही दारू पिताच. खरं तर राजा काल तिने मला पकडलं ना, तेव्हापासून ती माझ्याशी बोललेलीच नाहीये आणि याचाच तिला राग आलाय आणि म्हणूनच ती तिच्या बापाच्या घरी निघून गेली की ते दारुडा तिचा सासरा आहे म्हणून. खरं माझी चूक झाली आणि मीच माती खाल्लेली. राजा अण्णांना फार वाईट वाटत असतं. जो काही प्रसंग घडला सगळा अण्णांनी सांगितलेलं असतो. अवनी म्हटलेली असती याला औषध म्हणता का हे दारू वगैरे पिणं याला? आता राजालाही राग येतो की अण्णांनी असं काय केलंय, पण राजाला माहिती अण्णांच्या याच्यामुळे ती गेली नाही, ती खरंच सर्टिफिकेट आणायलाच गेलेली असते. आणि आता सर्टिफिकेट आणायला गेलीये म्हटल्यावर माघारी येईन असं राजाला एक मन सांगत असतं. दुसरं मन सांगतं की ती नाही येणार माघारी. अण्णा असं करताना लाज नाही वाटली? अरे वाटती ना बाबा, लाज वाटतीये. राजा लय लाज वाटती, पण आता काय करू? आता रडत असतात, फार पस्तावा करत असतात की माझ्यामुळे सुनबाई गेली, माझ्यामुळे सुनबाई गेली. राजा म्हणतो अण्णा शांत व्हा बरं, स्वतःला दोष देणं बंद करा आणि आता शांत व्हा. रुसून गेल्या असतात तर पहिल्या दिवशी नसतं गेल्या का? नाही, त्या सर्टिफिकेट आणायलाच गेल्या, रिलॅक्स.
अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमची काही चूकबीक झालेली नाहीये. उद्या तिला घरला, मग तिला माफी मागतो मी. परत मी दारू बिरू पिणार नाही, तिला सांगूनच टाकतो. राजा खरंच मला लई भीती वाटते, माझ्यामुळेच गेली असेल. अहो अण्णा सांगितलं ना तुमच्यामुळे गेली नाही का, तेच लावून धरले. येऊ दे सुनबाई, मी स्वतः तिची माफी मागणार म्हणजे मागणार. राजा सुनबाई लई चांगला आहे रे आपल्या, त्यामुळे ती बिचारीला मला दुखवायचं नाहीये. काहीही झालं तरी तिची माफी मागणार म्हणजे मी मागणार. आता देवी आईकडे प्रार्थना करतो, सुखरूप घरी परत आण, जशा गेल्यात तशाच माघारी येऊ दे. त्यांच्या आईवडिलांच्याकडे त्यांना राहू देऊ नको. राजा प्रेम करत असतो, त्यामुळे राजाची अगदी तडफड चाललेली असते. त्याच्यावर कोणतंही संकट वगैरे येऊ देऊ नको असं म्हणतो की देवाचा दिवाच विझलेला असतो. राजा इतका घाबरतो की त्यांच्यावर संकट येऊ देऊ नको मी असं बोलतोय, ती लगेच दिवा विझलाय. नक्की काय चाललंय हे सगळं राजाला आता फार भीती वाटायला लागलेली असते की खरंच ती कुठल्या संकटात वगैरे अडकली की काय. राजा आता टेन्शनमध्ये आलेला असतो. जसा दिवा विझला राजा पळतच सुटलेला असतो. अण्णा म्हणतात कुठे चालला, तुमच्या सुनेला आणायला चाललोय मी, आलोच अण्णा. मी ऐकलेलं असतं की हात चाललाय सुनेला आणायला. यश म्हणतो राजा 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 करत त्याच्या मागे यश पळालेलं असतो, पण तोपर्यंत राजा काय ऐकायला तयार नसतो, तो पळालेलाच असतो. दिवा विझलाय म्हणजे नक्कीच काहीतरी संकट येणार, काहीतरी भयानक असं घडणार हे त्याला कळालेलं असतं आणि तो आता पळतच सुटलेला असतो. आता मात्र यश त्याच्या मागे पळतो की राजा राजा. राजा काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये, तो डायरेक्ट इकडे आता अवनी पोहोचलेली असते घरी. आणि जेव्हा धनू तो बंगला बघतो, वा 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 वा, वहिनी तुमचं घर नाही महाल आहे, महाल. म्हणजे वहिनी तुम्ही खरंच राजकन्या आहात, एवढ्या मोठ्या महालात राहता, वा वा वा. धनक काय कौतुक करत असतो अवनीच्या घराचं. आतापर्यंत असं वाटायचं की राजाची बायको आली आपल्या घरी, पण खरंच राणीच आली आपल्या घरी हे आत्ता कळालंय. इतकी बडबड करत असतो हा अवनी, त्याच्याकडे कौतुकाने बघत असते. आता दारात उभी राहते अवनी आणि म्हणते स्वाती बहिणी मी खाली आली आहे, तू बाहेर आहे माझे सर्टिफिकेट वगैरे घेऊन. ती आता पळतच सुटलेली असते अवनी आली म्हटल्यावर. अवनीने स्वातीला घट्ट अशी मिठी मारलेली असते. धनू फार कौतुकाने बघत असतो. तेवढ्यात आता अवनीची आई सुद्धा येऊन उभी राहिलेली असते आणि यांच्याकडे ही रागाने बघतच असते, कारण तिला राग आलेला असतो पण ती दाखवत नसते. ती खूप रडत असते. तू ठीक आहेस का म्हणून विचारते. अवनी म्हणते हो मी ठीक आहे. आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं, शेवटी ती आई असते. तिला जाऊन अशी घट्ट मिठी मारलेली असते. खूप छान वाटतं अवनीला. आई रडत असते, अवनी सुद्धा रडत असते. शेवटी तिची मुलगी तिला परत मिळालेली असते. म्हणते हा कोण आहे, तो म्हणतो मी धन्या धनेश, यांचा सगळ्यात छोटा धीर आहे मी. धन्या म्हणतो तुम्ही आई ना, चेहरा बघूनच ओळखलं मी, नमस्कार करतो. आई लांबूनच धन्याला म्हणते असू दे काय गरज नाहीये. आता आई धन्याला नमस्कार करू देत नाही आणि धन्याला जरा खटकलेलं असतं आईचं हे बोलणं, वागलं जरा रूडली वागत असते ती. पण निघालेला असतो. आई म्हणते तू इथेच थांब. अवनी म्हणते का, त्याला का बाहेर ठेवती, त्याला पण घे आतमध्ये. आई म्हणते नाही त्याला बाहेरच ठेव. ज्या लोकांनी आमची पोरगी आमच्यापासून दूर नेली, आई वडिलांपासून तोडली, महालातली पोरगी एका साधारण घरात नेली, तिचे हालहाल केले, तिला एवढा त्रास दिला, त्या लोकांचे मी आदरातिथ्य करणार नाही. याच्या भावाने जरी हे केलंय तरी पण याला मी आतमध्ये घेणार नाही आणि याचा आदर सत्कार करणार नाही. अवनी म्हणते आई तू काय बोलती, या धनूचा काय दोष आहे, मी स्वतः गेली निघून आणि धनूने थोडी मला काही त्रास दिलाय, मग त्याला काय हे करतीये तू. आई म्हणते नाही, तू एकटीने आत यायचंय, त्याने यायची काही गरज नाही आणि तुला मी याच्यावर वाद घालायला सांगितलेला नाहीये. तो पोरगा बाहेरच उभा राहणार, तुला काय काम आहे ते आतमध्ये कर आणि तू माघारी ये. त्या पोराला काय आत घेत नसते मी. आता अवनी मजबूर असते, तिला सर्टिफिकेट हवे असतात. ती म्हणते धनू तू इथेच थांब, मी अगदी 5 मिनिटात आले. आता अवनी आतमध्ये गेलेली असते आणि मित्रांनो हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अवनी जशी आतमध्ये जाते, सर्टिफिकेट घ्यायला आलीये, जास्त वेळ काय थांबणार नाहीये. आता बाबा खाली आलेले असतात, महेश खाली आलेला असतो. महेश तिच्याशी काही बोलणार त्याच्या आधी दार लावतो आणि मग महेश बोलायला सुरुवात करतो. अवनी घाबरलेली असते, हे काय चाललंय. अण्णा म्हणतात तू आली ना आता इथून कुठेच जायचं नाही, तू इथेच राहायचंय, इथून माघारी तू जाऊ शकत नाहीये, कारण माझी पोरगी मला परत मिळाली, मी काही तिला सोडत नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं अवनी, तू एकदा घराच्या बाहेर जाऊन चूक केली, मी तुला माफ केलं, पण तू आता परत घरात आलीये ना. सगळे लोक तिला टॉर्चर करायला लागलेले असतात. अण्णांनी सर्टिफिकेट वगैरे जाळलेलं असतं आणि अण्णा म्हणतात की तुला काही मिळणार नाहीये, तुला कळतंय का, तू इथून माघारी जायचं नाही म्हणजे नाही. आता थोडक्यात तिला ब्लॅकमेल करायला लागलेले असतात, धमकावत असतात. अवनीच्या लक्षात येतं की मी अडकली इथे, आता मी इथून निघणं इम्पॉसिबल आहे. अवनी रडत असते, म्हणते अण्णा मला इथे नाही राहायचंय, माझे सर्टिफिकेट वगैरे द्या, मला इथून जायचंय. आता राजा तेवढ्यात काय आलेला असतो, धाडकन असं दार उघडतो आणि आतमध्ये एंट्री करतो राजा. धनू बाहेरच उभा असतो. लगेच अवनी येते आणि राजाला घट्ट अशी मिठी मारते. त्याच्या मागे हे सगळे धावायला लागलेले असतात. तो म्हणतो कोणीच जवळ यायचं नाहीये, त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या आणि तुमच्या घरात त्यांना राहायचं नाहीये, मग तुम्ही असं दामून ठेवू शकत नाहीये. राजा अवनी धनू आता निघालेले असतात आणि अवनीचे जे वडील असतात बाबा, त्यांना फार राग आलेला असतो की हा माझ्या नाकावर टिच्चून माझ्या पोरीला परत घेऊन चालला. हे त्याला आवडलेलं नसतं आणि रागारागाने ते अवनीकडे बघत असतात.
अवनी मात्र राजाच्या जवळ असते, राजाच्या गळ्यात पडलेली असते आणि राजा तिला आधार देत घेऊन चाललेला असतो आणि धनु सुद्धा तिला आधार देत असतो. आता मोठ्याने अवनीचे बाबा म्हणतात, याच्यासोबत चाललेली असं तुझी सगळी स्वप्न, सगळं काय आहे ते स्वाहा स्वाहा. तुझी कोणतीच स्वप्न पूर्ण होणार नाही, सगळे स्वाहा होऊन राख रांगोळी होणार. राजा आता माघारी वळतो आणि म्हणतो की आमच्या घरच्या बाईचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही. स्वाहा 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 आम्हाला सुद्धा करता येतं, त्यामुळे तुम्हालाच स्वाहा करता येतं असं काही नाहीये. आम्ही सुद्धा सगळी स्वप्न पायदळी तोडू शकतोय तुमची, त्यामुळे परत असं काही करायचं नाही आणि अवनी मनाने आमच्या सोबत येते तर तिला येऊ द्यायचं. आता मात्र राजाने सडीतोड उत्तर दिलेलं असतं. अवनी मात्र रडत रडत पुढे निघून गेलेली असते. बघू आता अवनी पुढे निघून गेलेली आहे, यावर काय करणार महेश आणि बाबा, आणि अवनीला परत माघारी आणणार का, की अवनी कायमची आता राजाच्या घरी जाणार आणि तिथलचीच होऊन जाणार. अवनीला राजाने वाचवलेलं असतं, कारण तिला तिच्या घरच्या लोकांचे रंग कळालेले असतात. फार प्रेमाने आणि विश्वासाने ती गेलेली असते. तिथे गेल्यावर वेगळंच काहीतरी घडलेलं असतं. बघू आता याच्याने अवनीचे डोळे उघडणार का आणि अवनी राजाच्या प्रेमात पडणार का आणि कायमची ती डांगट्याच्या घरीच राहणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.